हॅलो अँड वेलकम टू एस क्लास. तर स्टुडंट्स, तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल की जो तुमचा टाईम टेबल आहे 10वी आणि 12वीचा तो रिलीज झालेला आहे. आता हा जो टाईम टेबल त्यांनी रिलीज केला आहे त्याच्या आधी त्यांनी एक प्रकटन तिथे तुमच्यासाठी दिलं होतं. म्हणजे हे सगळ्यांसाठीच आहे. या प्रकटनमध्ये त्यांनी जर तुम्ही इथे खाली गेलात तर 23 एप्रिल ते 21 मेपर्यंतची आणि प्रमाण माध्यमिक शालांत प्रमाणपत्र जी 29 एप्रिल ते 20 मेपर्यंतची डेट त्यांनी दिलेली लेखी परीक्षेची. ठीक आहे. आणि त्याच्या खाली एक्झॅक्टली जर तुम्ही बघितलं तर मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. म्हणजे हे वेळापत्रक जे तुमच्यासाठी आलेलं आहे, हा जो टाईम टेबल तुमच्यासाठी त्यांनी दिलेला आहे, ॲक्च्युली त्यांनी इथे जर तुम्ही बघितलं तर त्यांनी म्हटलं आहे की संभाव्य वेळापत्रक आहे. म्हणजे दॅट इज टेंटेटिव्ह. म्हणजे हे मे बी एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच WhatsApp किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरले जाणार नाही. म्हणजे बाकीचे जे व्हायरल आहेत वरती लक्ष न देता तुम्ही याच्यावरती फोकस करा. आणि हा जो वेळापत्रक आहे, हे जे वेळापत्रक तुम्ही बघतायत, हे प्रकटनमध्ये त्यांनी सरळ-सरळ म्हटलेलं आहे की हे संभाव्य वेळापत्रक आहे. इथे पण तुम्ही नीट बघा. यांनी म्हटलंय बघा इथे संभाव्य वेळापत्रक. आता हे जे संभाव्य वेळापत्रक आहे हे तुमच्यासाठी इथे दिसतंय बघा. संभाव्य वेळापत्रक म्हणजे शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासाचे नियोजन करण्याचे. ठीक आहे. नियोजन म्हणजे तुम्ही अभ्यासासाठी लागायला पाहिजे. कारण काय आहे, की बरेचशी मुलं सध्या विचार करत होते की पेपर होईल किंवा नाही. तर त्याच्यासाठी त्यांनी हे एक्सपेक्टेड वेळापत्रक तुमच्यासाठी टाकून ठेवलं आहे. मे बी हे वेळापत्रक तुमचं चेंज होण्याची शक्यता आहे. नाहीतर मग चेंज पण होऊ शकत नाही. त्यांनी जर सांगितलं की आम्हाला ते वेळापत्रक चेंज करायचं नाही आहे, ॲज पर धिस टाईम टेबल तुमचा पेपर होतील. आणि हे पेपर जर तुम्ही बघितले डेट्स आहेत तिथे बघा. दॅट इज प्रमाणपत्र परीक्षा. ठीक आहे. सर्वसाधारण व द्विलक्षी विषय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम याची जी तारीख दिली त्यांनी 23 एप्रिलपासून ते 21 मेपर्यंत आणि तिथून 29 एप्रिलपासून ते 20 मेपर्यंतच्या तुमच्या एक्झाम होणार आहेत. ठीक आहे. आणि अजून जर तुम्ही टाईम टेबल बघितला, मी तुम्हाला दाखवतो. आणि हा जो टाईम टेबल तुम्हाला दिसतोय, हा टाईम टेबल तुमचा 12वीचा आहे. ठीक आहे. 12वीचा इंग्लिशचा पेपर जो तुमचा असेल 23 एप्रिलपासून एक्सपेक्टेडनुसार. 24 एप्रिलला तुमचा हिंदीचा पेपर असेल. ठीक आहे. बाकीचे मराठी किंवा जी सेकंड लँग्वेज आपण म्हणतो, मराठी, गुजराती, कन्नडी जे आपले लँग्वेजेस आहेत सेकंड लँग्वेजसाठी, त्यांचा जो पेपर आहे तुमचा मराठीचा असेल, गुजराती, कन्नडी असेल, सिंधी असेल किंवा मल्याळम, तेलुगू ज्या भाषा आहेत त्यांच्यासाठी जो पेपर आहे तो 26 तारखेपासून होणार आहे, 26 एप्रिलपासून. ठीक आहे. हे 12वीसाठी बोलतो आहे मी. ठीक आहे. दॅट इज SSC हायर सेकंडरीसाठी. बरोबर आहे. त्यांचा एप्रिलपासून पेपर होणार आहे 23 एप्रिलपासून. ठीक आहे. टाईम टेबल फॉर हायर सेकंडरी सर्टिफिकेशन म्हणजे 12वीचा पेपर तुमचा पहिले होणार आहे. ठीक आहे. इथे संस्कृतचा पेपर घेतलेला आहे. ठीक आहे. सिक्रेशन प्रॅक्टिकल्स जे आहेत त्यांचा पेपर 28, 27पासून संस्कृतचा असेल. ठीक आहे. 29 एप्रिलपासून तुमचा इंग्लिश लिटरेचर, मराठी लिटरेचर किंवा हिंदी ॲप्लाइड किंवा महाराष्ट्री प्राकृत याच्यासाठी पण असेल तुमचा पेपर. आणि त्याच्यानंतर तुमचा 29 एप्रिलला गॅप तुम्हाला दिसतोय. परत बाकीचे जे फिजिक्सचा पेपर आहे तुमचा, हा फिजिक्सचा पेपर तुम्हाला 3 तारखेला दिला आहे. 3 मेला फिजिक्स असेल. ओके. मध्ये 1 दिवसाचा गॅप आहे. 5ला परत तुमचा केमिस्ट्रीचा पेपर आहे, 1 दिवसाचा गॅप. परत 7 तारखेला मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिक्सचा पेपर असेल तुमचा. हे पूर्ण एक्सपेक्टेड पेपर आहेत आणि हे एक्सपेक्टेडच आहे. ठीक आहे. बाकीचे जे आहेत पेपरमध्ये बायोचा पेपर तुमचा 11ला होणार आहे आणि जिओलॉजीचा पेपर तुमचा 12 मेला होईल. ठीक आहे. तर हे पूर्ण एक्सपेक्टेड वेळापत्रक आहे. त्यांनी संभाव्य म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर हे मे बी चेंज होऊ शकतं, पण काही सांगता येत नाही की चेंज. त्यांनी सांगितलं होतं की 2-3 दिवसात तुमचा टाईम टेबल येऊन जाईल. हा टाईम टेबल 12वीसाठी जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. ठीक आहे. अजून जर तुम्ही बघितला तर 10वीचा जो आहे तुमचा. ठीक आहे. 10वीचा जो टाईम टेबल आहे तुम्ही इथे बघू शकता. 10वीचा टाईम टेबल मला दाखवतो मी 10वीचा टाईम टेबल पण. ठीक आहे. या टाईम टेबलमध्ये बघा, हा असेल तुमचा 10वीचा टाईम टेबल. ठीक आहे. इथे तुम्हाला दिसतंय
हा बघा, हा तुमचा 10वीचा टाईम टेबल आहे. या 10वीच्या टाईम टेबलमध्ये पण तुमचा 29 पासून म्हणजे 29 एप्रिलपासून मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नडी जे काही लँग्वेजेस आहेत, त्यांचा पेपर 29 एप्रिलला स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. तसंच तुमचा जो पेपर आहे मराठी आणि कन्नड जी सेकंड और थर्ड लँग्वेज जी असते ना, सेकंड किंवा थर्ड लँग्वेजसाठी 30 एप्रिलचा तुमची डेट आहे इथे. सेकंड अँड थर्ड लँग्वेज कॉम्पिटिटिव्ह मराठीसाठी पण पेपर दिलेला आहे तुम्हाला. बाकी जी फॉर रिपीटर्स कॅन्डिडेटसाठी पेपर्स आहेत इथे. ठीक आहे. रिपीटर कॅन्डिडेट 3 एप्रिल म्हणत आहेत. बाकीचे इथे 3 एप्रिल म्हणत आहेत. ठीक आहे. नंतरची हिंदी किंवा इंग्लिश असेल बघा, 4ला हिंदीचा पेपर आहे, 4 तारखेला, 4 मेला. नंतर 6 मेला तुमचा इंग्लिशचा पेपर होईल. नंतर 8 मे अल्जेब्राचा पेपर होईल, म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट 1चा. अॅरिथमॅटिकचा पण त्याच दिवशी असेल बाकीच्यांचा जो अॅरिथमॅटिकचा पेपर असतो. परत मॅथ्स 2 पार्ट 2चा जो पेपर आहे, जॉमेट्री म्हटला होता त्याला, 10 मेला तुमचा पेपर दिसतोय. ठीक आहे. 1-1 दिवसाचा त्यांनी गॅप दिलेला पण आहे. गॅप पण आहे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी. त्यांनी परत टेक्निकलचे जे म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1चा पेपर 12 मेला असेल. ठीक आहे. आणि 15 मेला तुमचा पेपर असेल सायन्स 2चा. सोशल सायन्सचा पेपर तुमचा 17 मेला असेल आणि नंतर 19 मेला तुमचा सोशल सायन्स पार्ट 2चा पेपर असेल. ठीक आहे. ह्या पद्धतीने त्यांनी हे टाईम टेबल रिलीज केलेलं आहे. इथे पण परत तुम्हाला सेकंड अँड थर्ड लँग्वेजसाठी पण पेपर दिलेले आहेत. ठीक आहे. हा एक्स्पेक्टेड पेपर आहे, संभाव्य वेळापत्रक आहे ते. पण तुम्ही जर तुम्हाला हे पाहिजे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देऊन दिली याची. तिथून तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करू शकता.